सुरुवातीला सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे। चला आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बनवूया चोको लावा केक। मुलांनाही फार आवडतो आणि आज स्पेशल डे आहे म्हणून काहीतरी गोड ट्रीट। त्यासाठी मी 1 कप इतकं दूध घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा लोणी आणि अर्धा चमचा पिठी साखर टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे। आता ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये घरचं आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते 1 वाटी गव्हाचं पीठ मी चाळणीने व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये काही लम्प्स किंवा घाण असेल तर ती निघून जाईल आणि त्यामध्ये हवा भरली जाते पिठामध्ये, म्हणून नेहमी पीठ किंवा मैदा चाळून घ्यायचा। अर्धी वाटी मिल्क पावडर, 2 चमचे रवा टाकलेला आहे आणि 2 चमचे इतकी कोको पावडर घेतलेली आहे। आता यामध्येच 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून चाळणीने चाळून घेतलेला आहे। आता हे सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे मैदा आणि सोडा वगैरे सर्व काही छान असं एकजीव होईल। आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर जे आपले वेट इन्ग्रेडियंट्स आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये हे टाकून घेऊया आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। कट अँड फोल्ड मेथड वापरून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जी हवा भरलेली आहे ती तशीच राहते आणि आपलं केक छान स्पॉन्जी किंवा मऊ व्हायला मदत होते। आता आपलं बेसिक बॅटर तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचे मोल्ड मिळतात, पेपर मोल्ड किंवा सिलिकॉन मोल्ड असतील तरीही चालतील। मी पेपर मोल्ड वापरले होते त्यामुळे ते थोडेसे पसरले गेले बॅटर टाकल्यानंतर, पण ॲक्च्युली सिलिकॉन मोल्ड वापरले तरीही चालतील। आता त्याचा थोडासा स्मेल येतो बनवल्यानंतर, मला तो आवडत नाही म्हणून मी पेपर मोल्ड वापरलेले आहेत। त्यामध्ये केकचं बॅटर टाकून घेतलं, वरतून चॉकलेट गनाश टाकून घेतलं। ते बनवायला मी चॉकलेट कंपाऊंडमध्ये थोडंसं खाण्याचं तेल टाकून डबल बॉईल मेथडनी ते मेल्ट करून घेतलं होतं आणि मग ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता याचं सँडविच टाईप स्ट्रक्चर आपण तयार करायचं आहे, म्हणजे खाली केकचं बॅटर, वरती चॉकलेट गनाश आणि त्यावरती पुन्हा बॅटर टाकायचं आहे। आणि मी हे साधारण 25 ते 30 मिनिटासाठी बेक करून घेतलं होतं। कढईमध्ये ताट ठेवून त्यामध्ये हे सर्व पेपर कोन ठेवले होते आणि 30 मिनिटानंतर मस्त वाफळलेला केक तयार झाला होता। आतमध्ये असं रसरशीत चॉकलेट आणि वरतून एकदम सॉफ्ट असा केक तयार झाला। टेस्टला तर एकदम अप्रतिम झाला होता। एवढे सगळे केक फक्त 10 मिनिटात फस्त झाले आणि सगळ्यांना खूप आवडले। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।